हॅलो हॅलो हॅलो. मस्त लागलाय साऊंड. याला क्लिअर करा फक्त. छान. हॅलो चेक 1 चेक चेक. हॅलो हॅलो हॅलो. ठीक आहे. अजून नाही मी घेतो. हॅलो. कमी करा इको थोडासा. घ्या. आय मग विनंती तुम्हाला, विनंती तुम्हाला, ज्ञानी श्रोते जन, अहो द्यावे तुम्हीच या लेकराला दान. विनंती तुम्हाला दादा, तुम्हाला पण, तुम्हाला सुद्धा विनंती तुम्हाला, अहो ज्ञानी श्रोते जन, आज द्यावे तुम्हीच या लेकराला दान. हा देवत राहो अखंडित यशाचा दिवा, हा देवत राहो सदैव अहो यशाचा दिवा. घडावी सेवा, घडावी सेवा, घडावी सेवा, घडावी सेवा. द्यावे तुम्हीच या लेकराला दान. विनंती तुम्हाला ज्ञानी श्रोते जन, द्यावे तुम्हीच या लेकराला दान. हा देवत राहू अखंडित यशाचा दिवा, हा देवत राहू सदैव यशाचा दिवा. घडावी सेवा, 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 घडावी सेवा. आठवणीत ठेवा शाहीर सचिन बुवा, माझ्या राहो शिरावरती आज तुमची ही दुआ.
घडावी सेवा, घडावी सेवा, घडावी सेवा, घडावी सेवा. आणि 64 कलेचा स्वामी त्या आदि गणरायाला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करू. या रंगभूमीला त्या नटेश्वराला नतमस्तक होऊन या माझ्या मालगुंड गावचं ग्रामदैवत आणि अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज राजे शिवछत्रपती राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले, संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, संत श्रेष्ठ गाडगे बाबा, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी माये बाप रसिक प्रेक्षकांना मी शाहीर सचिन कदम, मुक्काम चाटव, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी आणि निर्मित शाखा दुर्गादेवी नाच मंडळ मालगुंड दुर्गावरीवाडी यांच्या वतीने माझ्या माय बापांना या छोट्याशा कलावंताचा या मालगुंड गावामध्ये पहिल्यांदा त्रिवार मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ज्यांनी आम्हा दोन्ही आजान कलावंतांना ही सेवेची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि माझ्या अनेक कार्यक्रमात मित्रांनो मी सांगत असतो, आजचा दिवस उद्या नाही, जन्म एकदा आहे माणसाला आणि मृत्यू अटळ आहे. आजचा दिवस उद्या तुमच्या नशिबात नाही. आजचा कार्यक्रम सोन्यासारखाच करण्याचा प्रयत्न करणार, फक्त तुमची सर्वांची साथ असावी अशी सर्वांना मी विनंती करतो. आणि ज्यांनी हा कार्यक्रम आमच्यापर्यंत पोहोचवला, सन्माननीय श्री दुबळेश्वर महादेव मंदिर देवस्थान, या गावचे सर्व गावकरी मानकरी, या गावचे बाळगोपाळ, या गावचं महिला मंडळ, तरुण मंडळ, सर्वांनी हा कार्यक्रम माझ्यापर्यंत पोहोचवला. परंतु खास करून या कार्यक्रम पोहोचवण्यासाठी एक मध्यस्थी शाहीर होते, तुमच्याच तालुक्यातील, या तुमच्याच विभागातील आहेत. सन्माननीय शाहीर सुनीलजी लोगडे, आमची कार्यक्रम करण्याचा योग गेल्या वर्षी आला होता, थोडक्यात तो राहिलेला आहे, त्यांनाही या निमित्ताने मानाचा मुजरा करतो. माझ्या या दुबळेश्वर महादेव मंदिर देवस्थान ट्रस्टला या ठिकाणी जी उपस्थित मंडळ आहेत, गावकरी मानकरी, या गावचे सर्व बाळगोपाळ, या गावचं तरुण मंडळ, या गावचं महिला मंडळ, सर्वांना मी खात्री देतो या संधीचं सोनं करण्याचा माझा प्रयत्न असेल. निश्चितपणे सांगतो, पहिल्यांदा आलोय आणि आवर्जून नामोल्लेख करतो, या पंचक्रोशीतील आलेले बरेचसे शाहीर मंडळे असतील, शक्तीवाले असू द्या, तुरेवाले असू द्या, हा शक्तितुरा या ठिकाणी मला वाटतं फार कमी लोकांनी पाहिलेला आहे. हा भेद आहे आदिमायेचा आणि शंकराचा. हा भेद आहे आदिमायेचा, शंकराचा, ब्रह्माचा आणि मायेचा, स्त्री आणि पुरुषाचा. हा वाद आहे. बाकी आमचं काही दोघांचं घरचं भांडण नाही आणि ते काय आम्ही इकडं काढायला आलेलो नाही. तसा विषय आला तर त्याला प्रत्युत्तर मिळेल, यात काही शंका नाही. कारण आम्ही कुणाला भीत नाही, कच्चा दूध पीत नाही, डोंगर का पाणी. हा आज करूनच टाकायचं काय ते. हा कारण बरेच वर्षानंतर शाहिरांची माझी जुगलबंदी तुम्हाला पाहायला मिळते. गेल्या वर्षी कार्यक्रम होता राहिलेला आहे. माझे प्रतिस्पर्धी शाहीर ज्यांची माझी आज हा सामना या ठिकाणी रंगणार आहे, ते या कोकणातील मातब्बर शाहीर कैलासवासी दत्ताभाऊ गराटे यांचे चिरंजीव, ज्यांच्यासोबत दत्ताभाऊंच्या सोबत मी कार्यक्रम केलेला आहे मित्रांनो. आणि आज त्यांच्या चिरंजीवांसोबत माझा कार्यक्रम आहे. त्यांनाही या निमित्ताने शाहिरी मानाचा मुजरा करतो. या ठिकाणी बरेचसे माझे मित्रमंडळी सुद्धा, चाहते मंडळी उपस्थित आहेत. आवर्जून नामोल्लेख करतो, सन्माननीय बंड्यादा साळवी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचंच गाव आहे आणि निश्चितपणे मंदिर अतिशय सुंदर बांधलंय.
मालगुंडवासियांनी अगदी मंदिराचं बांधकाम करणार आणि जो कलर काढणार असेल अतिशय सुंदर त्यांना त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा. हा, ज्यांनी कोणी केलं असेल आपल्याला काय माहिती नाही बाबा, आपण नवीन आहे, नवा आहे, आपण इकडे नवीन आहे, आम्हाला काय माहिती नाही, पण नवा आहे, नवा आहे पण छावा आहे, काळजी करायची नाही. म्हणून जास्त वेळ न घेता सर्वांना शुभेच्छा, सर्वांना धन्यवाद देतो. जे शाहीर मंडळ आले असतील, वेळ जसा कार्यक्रम पुढे जाईल नावं घेतोच त्यांची निश्चितपणे. संगीतकार कलाकार जे मला साथ करतात गेले अनेक वर्ष मित्रांनो, शक्यतो बदलत नाही. ढोलकीपट्टू आज एकच आहे तरी सुद्धा भरपूर आहे, एक असला तरी तो त्याची बाजू मांडणार आहे. अपूर्व झाडेकर जातीवंत सुतार आहे आणि सुताराची ढोलकी करण्याचं काम ते त्यांना काय म्हणतात ना, ते वरदानच आहे त्यांना. आणि त्याच्याप्रमाणे अपूर्व झाडेकर ढोलकीला साथ करतायत. कीबोर्ड मास्टर आहेत माझे सागर गायकवाड, बँजोला आहेत स्वराज मोहिते आणि ऑक्टोपॅडला आहेत पुढे गेलो पंकज जाधव. या सर्वांच्या साथीने ना सुंदरसा आवाज तुमच्यापर्यंत. मित्रांनो, पैसे नाही सांगितले, किती देणार किती घेणार काय चिंता नाही, पण एका शब्दासाठी दादा या ठिकाणी एवढं प्रेम आहे. आमचे पंकज दादा येरीम यांना सुद्धा त्यांच्या टीमला सगळ्यांना सुंदर साऊंड लावलाय. अशीच माया राहू द्या, कार्यक्रम चांगला करू. चला ओम नमो जियाध्याय, ओम नमो जियाध्याय, ओम नमो जियाध्याय. वेद प्रतिपाध्याय, जय जय स्वसवेद्याय. आत्मरूपा देवा तुझी गणेशु, देवा तुझी गणेशु, सकलामती प्रकाशु, म्हणे निवृत्ती दासू, अवधारी जोजी. वंदन गुरुला आधी केलेच पाहिजे, सर्वस्व तयाला हे वाहिलेच पाहिजे. जर सार्थक जीवनाचे, जर सार्थक जीवनाचे झालेच पाहिजे, तर शरण सद्गुरूला आधी गेलेच पाहिजे. आणि म्हणून गुरुवरांना वंदन करून, माझ्या माय बापांना रसिक जनांना वंदन करून, माझ्या पहिल्या फेरीची पहिली स्तवर. आज दुबळेश्वराचं मंदिर आहे, शिवशंकराचं स्थान आहे, स्वयंभू शंकर या ठिकाणी स्वयंभू माझा शिवशंभू बसलेला आहे. पण मित्रांनो, आमचं भांडण आहे, आमच्या बाजू आहेत, बुवांची बाजू तुरेवाल्यांची बाजू आहे शिवशंकराची, आणि माझी बाजू आहे आदिमायेची स्त्रीची बाजू, त्यांची पुरुषाची आहे. माझी स्त्रीची, माझी आदिमाया माझ्या स्तवनामध्ये श्रेष्ठ करणार, त्यांचा आदिशंकर आदि पुरुष शाहीर त्यांच्या कवनामधून श्रेष्ठ करतीलच. माझ्या आदिमायेला स्मरतोय म्हणायचं आहे काय.
नावा नावा रूपास आलो मी नावा रूपास आलो मी आदि माये तुझ्यामुळे प्रत्येकाला जन्म देणारी जन्मदात्री आहे. तिनं जर ही दुनिया दावली नसती तर आपण पाहिली असती का हो. आणि म्हणून 9 महिन्याच्या कळा सोसून बघा मर्दा, तेव्हा तुम्हाला बाईचा जन्म कळेल. असा नाही कळणार. म्हणून म्हणतो नावा रूपास आलो मी आदि माये तुझ्यामुळे. रूपास आलो मी नावा रूपास आलो मी आदि माये तुझ्यामुळे नावा रूपास आलो मी आदि माये तुझ्यामुळे नावा रूपास आलो मी आदि माये तुझ्यामुळे. नावा रूपास आलो मी आदि माये तुझ्यामुळे नावा रूपास आलो मी आदि माये तुझ्यामुळे. शब्दांच्या 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 माळा गुंफितो शब्दांच्या माळा गुंफितो आई वरदान तू दिले नावा रूपास आलो मी आदि माये तुझ्यामुळे नावा रूपास आलो मी आदि माये तुझ्यामुळे नावा रूपास आलो मी आदि माये तुझ्यामुळे. मातीचा गोळा होतो मी ऐका मातीचा गोळा होतो मी आकार तू दिला आकार तू दिला आकार तू दिला. झिजली तू चंदना परी घडविण्या ग मला घडविण्या ग मला घडविण्या ग मला. झिजली तू चंदना परी घडविण्या ग मला झिजली तू चंदना परी घडविण्या ग मला. तुझ्याच दिव्य दृष्टीने तुझ्याच दिव्य दृष्टीने जग हे मी पाहिले नावा रूपास
म्हणून बघा पुढचा अंतरा. डोळ्याच्या केल्या वाती हाताचा पाळणा ग, हाताचा पाळणा ग, हाताचा पाळणा ग. पाऊल पाऊल टाकी तो पुढे, पाऊल मिटा की तो पुढे, उभी आहे तू माग, उभी आहे तू माग, उभी आहे तू माग. या जन्मरात्रीला माझ्या मानवंतना आणि माझ्या आदिमाईला सुद्धा जिने या कलेमध्ये लोककलेमध्ये मला ओळख दिली म्हणून म्हणताय हा. डोळ्याच्या केल्या वाती हाताचा पाळणा ग, हाताचा पाळणा ग, हाताचा पाळणा ग. पाऊल मिटा की तो पुढे, उभी आहे तू माग, उभी आहे तू माग, उभी आहे तू माग. पाऊल मिटा की तो पुढे, उभी आहे तू माग, हो पाऊल मिटा की तो पुढे, उभी आहे तू माग. जीवनाचे मोल मजला, जीवनाचे मोल मजला, आता खरे कळे नावा रूपास आलो, आधी माये तुझ्यामुळे, 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 ओ नावा रूपास आलो, आधी माये तुझ्यामुळे. शब्दांच्या माळा गुंफितो, शब्दांच्या माळा गुंफितो, आई वरदान तू दिले, नावा रूपास आलो मी, आधी माये तुझ्यामुळे, 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 नावा रूपास आलो मी, आधी माये तुझ्यामुळे. शाहीर झालो आज मी, जाहीर आहे जगात, खोटं नाही युट्यूबला टाकून बघायचं. शाहीर झालो आज मी, जाहीर जग जाहीर आहे जगात, अंकुशा द्यावी मजला, कायम तुम्ही हो साथ, चाखाया भेटू दे सचिन मजला, अंकुशा द्यावी मजला, कायम तुम्ही ही साथ, चाखाया भेटू दे सचिन मजलाही मुक्त फळे, नावा रूपास आलो मी, आधी माये तुझ्यामुळे. श्री गजानन गावदेवी बोल शक्ती, अखंड सदा लाल घराण्याचा, दुर्गादेवी नाच मंडळ, मालगुंड दुर्गावले वाडीचा,
छत्रपती शिवाजी महाराज बजरंग बळी गणपती बाप्पा. मोरया. वेडवाकडी स्तवन आपल्या चरणी सादर केले. गणना सुरुवात करण्यापूर्वी बक्षीस आहे. सन्मान्य माझे मित्र, आज बरेच वर्षानंतर त्यांची भेट झाली. त्यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा मी गणपतीपुळ्याच्या गणपतीचं दर्शन करू शकलो. सन्मान्य नरेंद्रदादा मोरे हॉटेल व्यावसायिक आहेत. बाजूलाच त्यांचं हॉटेल आहे आणि दादाने खास विनंती केली आणि त्यांच्या निमित्ताने त्यांच्या अनुषंगाने का होईना त्यांच्या ते निमित्ताला धनी झाले आणि गणपतीचं दर्शन मला मिळालं बरेच वर्षाच्या नंतर. दादांनी 500 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक या कार्यक्रमासाठी संपूर्ण कार्यक्रमासाठी मला दिलेलं आहे. नरेंद्रदादा मोरे माझे मित्र या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो, फणसोळे गावातून मंडळी माझी आलेली आहेत. आमचे तेजसदा पड्यार आणि त्यांची सगळी टीम, बरीचशी टीम या ठिकाणी उपस्थित आहे. सचिन बुवाचे खूप चाहते आहेत, खूप प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. बरेच वर्ष ते मला ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या पट्ट्यामध्ये जेव्हा जेव्हा येतो प्रत्येक ठिकाणी दादा या ठिकाणी हजर असतात. त्यांच्याही माध्यमातून 500 रुपयांचं बहारदार पारितोषिक आणि गणाला सुरुवात करतोय. म्हणायचं काय, वेळ भरपूर झालाय म्हणतोय का हो, हो तुझा ध्यास देवा तुझ ध्यानी मनी, तुझा ध्यास देवा तुझ ध्यानी मनी, लवत नाही पाहता नाही डोळ्याची पापणी, गुण वर्णिताना कमी पडते लेखणी, कारण मंगल मूर्ती गणेशाची 33 कोटी देवात देखणी. या हो या हो श्री गणेशा, या रंगणाला स्तवन वेडवाकडी. मी माझ्या आदिमायेची बाजू मांडलेली आहे. गणाला आळवणी करतात दुसऱ्या. आमच्याकडं शक्तितुऱ्यामध्ये प्रथा आहे, परंपरा. प्रथेप्रमाणे तुम्हाला सांगतो, ज्यांना कळलंय, ज्यांना माहिती आहे त्यांना ठीक आहे, त्यांना समजेल. पण जे नवीन लोक बघतात, मी बघापासून आल्यावर अभ्यास थोडासा करतोय. काही लोकांना काय म्हणजे नेमकं काय चाललंय हे कळायला मार्ग नाही, म्हणून त्यांना सांगतोय की आपली स्तवन माझ्या माय माऊलीला, माझ्या आदी मायेला मी स्तवनातून विनवणी केली. माझी दुसरी म्हणजे तिचा मुलगा आहे ना, आदी मायेचाच मुलगा जिनं मळाचा बनवला आहे ना शंकरानं. ते सगळं माहिती आहे सगळ्या लोकांना, ज्ञानी लोक आहेत. म्हणून म्हणतोय गणात ऐका कसा विषय. या हो श्री गणेशा,
वंदनगणाला देवा तू सुखावी अरे या भोळ्या जनाला शुभ प्रारंभी मुळारंभी करूया वंदन गणाला शुभ प्रारंभी मुळारंभी करूया वंदन गणाला या हो श्री गणेशा या रंगणाला देवा तू सुखावी या भोळ्या जनाला शुभ प्रारंभी मुळारंभी करू वंदन गणाला शुभ प्रारंभी मुळारंभी करूया वंदन गणाला शुभ प्रारंभी मुळारंभी करूया वंदन गणाला शुभ प्रारंभी मुळारंभी करूया वंदन गणाला उमेचा तू माळ कळीचा तू काळ उमेचा तू माळ कळीचा तू काळ आम्हा शोषितांचा तू करसी सांभाळ आम्हा शोषितांचा तू करसी सांभाळ आम्हा शोषितांचा तू करसी सांभाळ उमेचा तू माळ कळीचा तू काळ आम्हा दुःखितांचा तू करसी सांभाळ आम्हा दुःखितांचा तू करसी सांभाळ आम्हा दुःखितांचा तू करसी सांभाळ जगी देवते 30 कोटी तरी तुझी आरास मोठी जगी देवते 30 कोटी तरी तुझी आरास मोठी माया पार्वतीच्या तू नंदलाला देवा तू सुखावी या भोळ्या जनाला शुभ प्रारंभी मुळारंभी करू वंदन गणाला शुभ प्रारंभी मुळारंभी करूया वंदन गणाला शुभ प्रारंभी मुळारंभी करूया वंदन गणाला शुभ प्रारंभी मुळारंभी करूया वंदन गणाला तुला आधी पूजतो तुला आधी भजतो तुला आधी पूजतो तुला आधी भजतो सुळा कापलेला तुला छान सजतो सुळा कापलेला तुला छान सजतो कापलेला तुला ओ तुला आधी पूजतो तुला आधी भजतो सुळा कापलेला तुला छान सजतो सुळा कापलेला तुला छान सजतो सुळा कापलेला तुला रिद्धी सिद्धी तुझ्या दोन कांता 14 विद्येचा तू मूळ दाता रिद्धी सिद्धी तुझ्या दोन्ही कांता 14 विद्येचा तू मूळ दाता यावे सत्वरी तू या मंगल दिनाला देवा तू सुखावी या भोळ्या जनाला शुभ प्रारंभी मुळारंभी करू वंदन गणाला शुभ प्रारंभी मुळारंभी करूया वंदन गणाला शुभ प्रारंभी मुळारंभी करूया वंदन गणाला शुभ प्रारंभी मुळारंभी ओ या हो श्री गणेशा या रंगणाला देवा तू सुखावी
सुखावी या भोळ्या जनाला शुभ प्रारंभी मुळारंभी करूया वंदन गणाला. हे मी कुठल्या गणाला केले वंदन? शंकराच्या आणि पार्वतीच्या बाळाला नाही, त्यांच्या लग्नात सुद्धा गण पूजला गेलाय, त्या गणाला वंदन केलंय शाहीर सांगतील. आणि म्हणून पौतं बांधणाऱ्या शाहिरांना मी सांगितलंय, पहिलं पौतं कुणी कोणाला बांधलं? शाहीर तुम्हालाही प्रश्न आहे. पौतं आपण आमच्या गावदेवाच्या मंदिरात दरवर्षाची प्रथा आहे आणि पौतवाल्या शाहिरांसाठी मी प्रश्न काढलेला आहे. तुम्हालाही तोच प्रश्न विचारतोय, पौतं पहिलं कुणी कोणाला घातलं? हा तुम्हाला पहिला प्रश्न माझा विषय तुम्हाला देणारच आहे मी, काळजी करू नका. तो काही येईल गवळीच्या नंतर, पण तुम्हाला पहिला प्रश्न आहे. पुराणातलं येते काय बघतोय तुम्हाला, नाहीतर मग आणखी इतिहासातला एखादा विचारू, पण इतिहास सगळेजण आपण शिकलेलो आहे, वाचलेला आहे, म्हणून तुम्हाला आधी फक्त बघतोय तुम्हाला किती येतंय ते. म्हणून तुम्हाला पहिला प्रश्न गणातून, पौतं पहिलं कुणी कोणाला घातलं? सुखानं नांदायचं गणाला पौतं बांधायचं, असंच नाही बांधायचं, पण कुणी कोणाला पहिलं घातलं ते पहिलं सांगायचं, ते पहिलं सांगायचं. म्हणून तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही त्याचं उत्तर द्याल. पौतवाल्यांना मी घेतो पावत्यात, काय काळजी करू नका. आणि म्हणून गवळण पुराणो, अजूनपर्यंतची प्रथा आहे, माझ्या माय मौल्यांची, माझ्या हिंदू देवी देवतांचा, माझ्या राधाकृष्णाचा अपमान करून त्यांना काहीतरी वेडवाकडं बोलून मला गवळणी गायच्या नाहीत. मी अनेक वेळा सांगितलं. आज सुद्धा गवळण गाणार. माझ्या माय मौल्यांचा, माझ्या हिंदू देवी देवतांचा, समाजाचा आदर राखून. बुवा थोडीशी टिचकी आहे त्याच्यामध्ये, गंमत आहे. कारण बिबटे इकडं लय पिसाळलेत, बिबटे. दिवसा रात्री बिबटे, दिवसा ठवल्या दिसायला लागले लोकांना बिबटे. त्यांना खायास ठेवला नाव काय, सगळं डुकर तुम्ही मारून खायला लागलं. तर बिबट्यांना काय मिळेल? मग बिबटे काय करायला लागलं? आपल्या घरात शिरायला लागलो. मग गवळण कसे आणले तर बघा, गमतीचा विषय आहे, पण माझ्या समाजाचा, माझ्या हिंदू देवदेवतांचा, मी कृष्णाला वाईट बोलणार नाही, माझ्या देवदेवतांचा आदर राखून, माझ्या समाजाच्या, माझ्या माय मावल्यांची मान खाली जाईल असं वक्तव्य नाही, पण गंमत आहे. डुकर सुद्धा आणलाय मी, काळजी करू नका, दुसऱ्या बाईत ऐकवतो. आणलाय मी, ऐका. गवळण ऐका, चला परडो, घ्या द्या. बुवांचं नाव आहे, चांगले बुवा आहेत, मोठे आहेत. मला काय आपल्या नावाबद्दल त्यांच्या काय घेणं देणं आपल्याला नाही. फक्त काय योगायोगानं सहयोग आला, समजा तुम्हाला वाटलाच तर तो येईल तसा, म्हणजे तुम्ही तो आपला समजून घ्या, काही वाईट बोलणार नाही बुवांना सुद्धा. याच्यामध्ये काहीच वाईट नाही. गवळण एकदम सुंदर, साधी सोबडी सोज्वळ गवळण आहे माझी, सोज्वळ. पण थोडीशी गंमत कशी आहे त्या ऐका, कारण बिबटे लय पिसाळले आहे ना. ऐका, सगळीकडे, तुमच्याकडेच नाही, सगळीकडे महाराष्ट्रात जिकडे तिकडे जाल लय बिबट्यांना. आता बिबट्यांना बकऱ्या सोडणार आहेत म्हणतात सरकार. हे गावात यायला लागलं ना, गाई गुरं म्हशी माणसांना धरायला लागलं, तर आता बिबट्यांची काळजी सरकारला मोठी पडलेली आहे. काही दिवसांनी बकऱ्या सोडणार आहेत ते बिबट्यांसाठी. आता बकऱ्यांचा बिबटे काय करतील तर आपला तुमचा तुम्ही विचार करा. चला असं या इकडे मला तो दिसत लाव बघू दे, खाली चार लावतो बघा तुमचं. बुवांचं नाव आहे सुशांत गराटे. खूप सुंदर नाव आहे. त्यांच्या वडिलांनी, कोणी ज्यांनी, आत्याने, मावशीने कोणी ठेवलं असेल. आपल्याला त्यात काय विषय नाही. विषय कसा आणलाय तो बघा, चांगला विषय, नवीन आहे, पोरांनो घेऊन जा. आपल्याकडे ही क्वालिटी आहे. काहीतरी सलग प्रत्येक बारीमध्ये नवीन गाणी देण्याचा प्रयत्न असतो आपला. आज तर वेगळं आणलंय थोडंसं, हे कधीच नाही ऐकलं तुम्ही. पोरांनो घेऊन जा, बघा तुम्ही. गुरांशी जाताना ऐका उद्या, किंवा कॉलेज बिलेज जाताना उद्या. आहे काय कॉलेज? उद्या सुट्टी आहे तुम्हाला, रविवार आहे. ऐका, तू शांत, सुशांत नाही, तू शांत म्हटलं. तू शांत घरात ये, तू शांत घरात ये. घराटे नाही म्हणलो, घरात ये म्हटलं. सचिन बुवा म्हणतात, तू शांत घरात ये, असा जाऊ नको रागानं. कृष्णाची आहे, यशोदामणी. कृष्ण 9 लाख गायी बापाच्या, नंदाच्या 9 लाख गायी होत्या. काही घरात दूध दुभतं कमी नव्हतं.
आणि त्या गाईला चारण्याचं काम कृष्णाकडे होतं. बालपणीचा विषय गातो. तू शांत घरात ये, जातोस तसा ये. पोळी भाजी करून दिले, मस्तपैकी तूप बीप लावलेला आहे, मस्तपैकी खा. गाई गुरांना चार, सगळ्या पोरा बिरांना घेऊन जा आणि गप घरात ये. आहे म्हणते, आहे बुवांची नव कृष्णाची. ऐका साहेब, घ्या लिहा. तुम्हाला माहिती तुम्ही जवळ आले आता. या लिहून घ्या आणि द्या उत्तर. तू शांत घरात ये, तू शांत सुशांत, तू शांत घरात ये, गड्या असा जाऊ नको रागानं. आहे म्हणते, काळजी आहे काळजीपोटी. तू शांत घरात ये, गड्या असा जाऊ नको रागानं. कुंजवानात खाल्लात. आईला काळजी आहे पोरग्याची. बिबटे पिसाळले. आता सगळे आमच्याकडे भाऊ आहेच. आमच्याकडे सगळा जंगल एरिया आहे. तुमच्याकडे आहे तसाच आहे. आमच्याकडे तर आहेत, गाई गुरं धरतात अजूनही. शेळ्या मेंढ्या अगदी जे डोंगरावर राहणारी माणसं आहेत नगर समाजातली, माझ्या बरेचसे लोक देतात. म्हणून काय म्हणतो बघा, तू शांत घरात ये. आहे म्हणते, तू जाऊ नको असा जाऊ नको रागानं. कुंजवनात खाल्ला तर तुला काय करू वागानं. कुंजवनात खाल्ला तर. वाघ पिसाळले. आईला काळजी आहे, गायींच्या पाठीवर येईल. गाई ना धरतात तुला धर अशी यशोदाला भीती आहे. म्हणून अरे प्रत्येक आईला आपल्या मुलाची काळजी असते. एवढाच विषय आहे बुवा. तुम्ही वाघीन गायची, मी वाघ गायला. हेच भांडण आहे ना. नर वाघ आहे, पुरुष आहे नर. तुम्ही वाघीन गा. तुम्ही म्हणा राधेला वाघिनीन धरला ना, असं काहीतरी म्हणा तुम्ही. तर उत्तर चलो या. तू शांत घरात ये, तू शांत घरात ये, जाऊ नको रागानं. तू शांत घरात ये, असा जाऊ नको रागानं. कुंजवनात खाल्ला तर, कुंजवनात खाल्ला तर तुला काय करू वागानं. 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 तुझ्या गाई, 9 लाख तुझ्या गाई, जातो घेऊन वनराई. जातो घेऊन वनराई. याचा आवाज आहे, जवळ घ्या माहिती. तुमचा कोरसचा आवाज येत नाही, याला रिप्लाय येत नाही मला. 9 लाख तुझ्या गाई, जातो घेऊन वनराई. जातो घेऊन वनराई. जीवकाचा होई, जीवकाचा विष होई, त्या वाघोबाच्या पायी. त्या वाघोबाच्या पायी. त्या वाघोबाच्या पायी. जर आला तो चालून, जर का आला तो चालून, अचानक वाऱ्याच्या वेगानं. जर का आला तो चालून, अचानक वाऱ्याच्या वेगानं. जंगल आहे, गाई गुरा आहे, वाघही असतो. यशोदेला भीती वाटायला लागले, कृष्णा एकटा जाऊ नको बाबा. भीती पोटी म्हणते आहे. प्रत्येक आईला ही काळजी असते. आला चालून, आला जर का आला तो चालून, अचानक वाऱ्याच्या वेगानं. कुंजवनात खाल्ला तर तुला, कुंजवनात खाल्ला तर तुला मी काय करू वागानं. कुंजवनात खाल्ला तर तुला मी काय करू वागानं. कुंजवनात खाल्ला तर तुला मी काय करू
काळजी घे बाबा, काळजी घे, काळजी घे. उपाशी पोटी काही जाऊ नको, काहीतरी खाऊन जा. प्रत्येक आई सांगते, बायकोही सांगते, प्रत्येकाच्या घरातली परिस्थिती आहे, तीच मांडायचा प्रयत्न. काय म्हणते? नको जाऊ तू उपाशी, नको जाऊ तू उपाशी, पोळी बनवले तुपाशी, पोळी बनवले तुपाशी, पोळी बनवले तुपाशी. नको जाऊ तू उपाशी, पोळी बनवले तुपाशी, पोळी बनवले तुपाशी, पोळी बनवले तुपाशी. माझं ऐकलं नाही तर, माझं ऐकलं नाही तर सांगेन तुझ्या मी बापाशी, सांगेन तुझ्या मी बापाशी. सांगेन तुझ्या मी बापाशी. काही चरू दे माळावर, काही चरू दे माळावर, नको जाऊ त्या मागान. काही चरू दे माळावर, नको तू जाऊ त्या मागान. कुंजवनात खाल्ला तर, कुंजवनात खाल्ला तर तुला मी काय करू आगान. कुंजवनात खाल्ला तर तुला मी काय करू आगान. तुझ्या मनात खाल्ला तर तुला मी काय करू आगान. तुझ्या मनात खाल्ला तर तुला मी काय करू आगान. आणि म्हणून गाण्याचा शेवट करताना, गीताचा शेवट करताना आपल्या काळजीपोटी आई लेकराला काय सांगते? एकटा जाऊ नको बाबा, वाघोबा पिसाळलाय, गाई गुरांना खाईल, तुझ्यावरही हमला करेल, मग एकटा जाऊ नको, पेंद्या वाकड्या सुद्धा मला घेऊन जा. कशी सांगते आहे? शेवटचा म्हटला, शेवट सांगताना, जाऊ नकोस एकटाच तू, जाऊ नकोस एकटाच तू, घेर संगाती पोरांना, घेर संगाती पोरांना, घेर संगाती पोरांना. पेंद्या वाकड्या सुद्धा म्याला, पेंद्या वाकड्या सुद्धा म्याला, ध्यान ठेवा या गुरांना, ध्यान ठेवा या गुरांना, ध्यान ठेवा या गुरांना. जसा विळख्यात, जसा विळख्यात पकडला तुला त्या कालिया नागान, गेला होता चेंडू काढायला है ना. जसा विळख्यात पकडला तुला त्या अर कालिया नागान. सत्य गोष्ट आहे ना. कुंजवनात खाल्ला तर तुला मी काय करू आगान. 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 तू शांत घरात ये, तू शांत घरात ये, असं जाऊ नको रागान. तू शांत घरात ये, असं जाऊ नको रागान. कुंजवनात खाल्ला तर तुला मी काय करू आगान. 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 तू शांत घरात ये. कसा आहे, कसा आहे, कसा आहे? शाल जोडीतलाय. हा. असा जाऊ नको रागान. कुंजवनात खाल्ला तर, एकुलता एक आहे माझा, हाय एक नाव सांगाय बलराम, पण तरी आईला काळजी आहे. प्रत्येक आईला असते ती, त्या काळजीपोटीच म्हणते तुला मी काय करू वागान. वा वा, द्या उत्तर ना, लिहू लिहू लिवा, पुस पुस पुसा. ऐकतायत ऐकतायत, असू द्या. बुवानं सुद्धा चांगली पोरानं साथ करा, काळजी नाही करायची. हा आपल्या जवळचं आहेत बुवा, काळजी नसते. आणि म्हणून कलगीतुरा उन्नती मंडळाचा प्रथा आहे, परंपरा आहे, परंपरेप्रमाणे शाहिरांना आमच्याकडं बाप एकच सांगायची प्रथा आहे. काही काही ठिकाणी वेगवेगळी आहे, असू द्या मोर द्या, पण आमच्याकडे प्रथा एकच आहे, बाप एकच सांगायचा. तसं आम्ही आमचा विषय जोपर्यंत कलगीतुऱ्यामध्ये फुटत नाही सामन्यामध्ये, तोपर्यंत आम्ही बदलत नाही. ही आमची प्रथा आहे. मीच नव्हे तर माझ्या मागून ही माझी
शक्तीची पताका जे चालवतात माझे सर्व शिष्य मंडळी तोच प्रश्न विचारतायत. शाहिरांचा नाही, त्यांचा कार्यक्रम ऋषिकेशचा आणि त्यांचा कार्यक्रम झालेला आहे, त्यांच्याकडे लेखी विषय माझा आहेच आणि त्यांचा माझा यंदा या वर्षात नाही झाला कार्यक्रम, पण विषय माझा त्यांच्यापर्यंत निश्चित पोहोचलेला आहे, माझ्याही माध्यमातून आहे आणि गेल्या वर्षी ऋषिकेशची त्यांची बारी झालेली आहे. तर माझ्या समाजासाठी मी विषय शाहिरांकडे विषय पोचलेला आहे, काळजी नसावी. त्याने उत्तर द्यावं त्याच्याबद्दल योग्य असेल तर मी निश्चितपणे मान्य करीन, त्याने प्रयत्न करावा, त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही. मी माझ्या समाजासाठी मी लेखी विषय जो शाहिरांना दिलाय तो सांगतोय. हा नाही झालंय सर, 2च मिनिटात. मला माहिती आहे तुम्ही लय थांबायचं ना, लय कड काढू शकत नाहीत तुम्ही, मला माहिती आहे. असं द्यावं सर. 11 वाजता सुरुवात 11:15 वाजता केली, 12 वाजणार, पाऊण तास पहिली बारी काही मोठं नाही, 5 मिनिटात संपवतो, काळजी नसेल. हा बघू द्या, काय बघत असेल ते आपली जा गोमूला घेऊन तुम्ही आपलं. हा इकडं लोकांना डिस्टर्ब करू नका तुम्ही. तुमची वाट घरात बघते तिच्याकडे आपलंच जा तुम्ही ना, सुखाना मी लोकांना कशाला त्रास करता. ह्याच्यात 2 मिनिटं खाल्ली हो माझी, मग त्या झाला असता कार्यक्रम. हो असं करतात आणि मग बोलल्या म्हणतात बुवा बोलतात, काय बोलायचा. आता तुमची कोण वाट, मला म्हटलं आम्ही ऐकला शब्द त्यांचा, इकडनं बोलले ना वाट बघतायत, वाट बघते माझी. मग आता तुम्ही जा ना गप घरात, कशाला वाट बघायला होता तिला. चला असं बोलता आणि मग बुवा बोलल्या म्हणता बुवा बोलतो. आपण तर आपलं कान तर बाबा शार्प आहे तू लगेच. मी बरोबर ऐकलं, आता खोटं बोल नका, बरं द्या जाऊ द्या, बरं करून टाका विषय. तर काय असं शायराने मी विचारलंय मित्रांनो, बघा निसर्गाचा नियम आहे स्त्री आणि पुरुषाचा संग झाल्याशिवाय एखादं बाळ जन्माला येत नाही. मी बुवांना विचारलेलं आहे, 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले, 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले, त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय, फक्त ग्रंथाचं नाव सांगा. मी प्रश्न पण उत्तर पण तुम्हाला विचारणार नाही. मी अनेक वेळा सांगितलं हा प्रश्न माझा की महाराष्ट्रातल्या कोकणातल्या अनेक मातब्बर शायरांकडे आहे, प्रयत्न करतायत. कोण जरासंध, कोण बलराम, कोण भगीरथ, कोण गणपती, काय. पण आपलं जोपर्यंत माझं उत्तर जे मला योग्य वाटते ते जर नाही मिळालं तोपर्यंत काय आपण काय ऐकणार नाही आणि काय मी तर काय मान्य करणार नाही. योग्य उत्तर तुम्ही जरूर द्या, मोठ्या मनानं तुमचा सत्कार करेन. मी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शायरांना सांगितलेलं आहे तर भाग घ्यायला. आणि म्हणून प्रथेप्रमाणे लेखी विषय जो आहे तो गद्यामधला लेखी विषय गद्याला पद्यामध्ये द्यायला लागतो, म्हणजे कवितेमध्ये. कुसुमाग्रजांचं केशवसुतांचं गाव आहे का नाही, केशव कृष्णाजी दामले. आम्ही ज्यांच्या कविता ऐकून ज्यांची लेखन ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो आणि फार ज्ञानी लोक आहेत तिकडं. ते जास्त मला बोलण्याची गरज लागणार नाही एवढं मला निश्चितपणे माहिती आहे. माझा भावार्थ तुम्हाला निश्चितपणे कळेल याची मला खात्री आहे. आणि म्हणून म्हणायचं आहे खाली 4 लावा, खाली 4 के ऊपर लगाएंगे थोड़ा सा. जो 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 मग तुम्ही शाहीर ज्ञानीवंत बसू नका मुळीच शांत. तू शांत, तुम्ही शाहीर ज्ञानीवंत बसू नका मुळीच शांत. अहो वाचा पहिला जाऊन ग्रंथ, तो मनी घोलवा घोलवा. आता बाबांना बोलवा असं म्हणू नको. तुम्ही शाहीर ज्ञानीवंत बसू नका मुळीच शांत. अहो वाचा पहिला जाऊन ग्रंथ, तो मनी घोलवा घोलवा घोलवा. हो नाव तुमचं आहे मोठ, मग नका बोलू चुकून खोट. हो तुमची आमची ही पहिलीच भेट आहे का नाही, आहे का नाही, आहे ना. मग मांडोलवा
अहो डोकं चालवा, डोकं चालवा, डोकं चालवा हो शाहीर, डोकं चालवा. तुम्ही शाहीर ज्ञानीवंत, बसू नका मुळीच शांत, वाचा पहिला जाऊन ग्रंथ, मनी घोलवा हो नाव तुमचं आहे मोठ, नका बोलू चुकून खोट, तुमची आमची पहिलीच भेट, मांडोलवा डोकं चालवा जरास, डोकं चालवा, डोकं चालवा हो शाहीर, डोकं चालवा, डोकं चालवा हो शाहीर, डोकं चालवा, डोकं चालवा जरास, डोकं चालवा. हो दोन स्त्रियांच्या संयोगे जन्माले बाळ, बाप नसूनही त्याचा केला प्रतिपाळ, हो बाप नसूनही त्याचा केला प्रतिपाळ, बाप नसूनही त्याचा केला प्रतिपाळ. दोन स्त्रियांच्या संयोगे जन्माले बाळ, बाप नसूनही त्याचा केला प्रतिपाळ, हो बाप नसूनही त्याचा केला प्रतिपाळ, बाप नसूनही त्याचा केला प्रतिपाळ. स्त्री आणि पुरुषाचा संग झाल्याशिवाय बाळ जन्माला येत नाही. बुवांना प्रश्न निसर्ग नियम बदलायला लावणार आहे. माझा प्रश्न निसर्ग नियम बदलायला लावणार आहे. दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले, म्हणून म्हणते विचारतो त्याचे नाव, कोण ते निर्गुण गाव, विचारतो त्याचे नाव, कोण ते निर्गुण गाव, असेल तुम्हाला ठाव तरच टोलवा, हो नाव तुमचं आहे मोठ, नका बोलू चुकून खोट, तुमची आमची पहिलीच भेट, मांडोलवा डोकं चालवा हो शाहीर, डोकं चालवा, डोकं चालवा जरास, डोकं चालवा, डोकं चालवा हो शाहीर, डोकं चालवा, डोकं चालवा हो शाहीर, डोकं चालवा. चालवा हो शाहीर, डोकं चालवा, डोकं चालवा हो शाहीर, डोकं चालवा. डोकं चालवा नाही, गुरु हा आपला बाप असतो. म्हणून मी म्हटलंय बुवा त्या शब्दाचं तुम्ही भांडवल कराल, म्हणजे तुम्ही म्हणाल की मी त्यांना दत्ता गराटे बुवांना मी पुन्हा एकदा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांनाही मानासमुद्र यांच्यासोबत मी कार्यक्रम केले. गमतीमधला विषय आहे आणि क्षेत्र कुठलंही असो, गुरु हा आवश्यक आहेच आणि तो लागतो. तुम्ही तर भाग्यवान, मी अनेक वेळा सांगितलेलं आहे आणि त्या बाबतीत तुम्ही भाग्यवान. तुम्हाला दत्ता गराटे सारखा बाप आणि गुरु सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे अभिषेक बच्चन आहात तुम्ही शक्तितुऱ्यातले, म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे अमिताभ बच्चन सारखा बाप असेल तर त्याला काय कमी आहे. म्हणजे दत्ता गराटेंसारखा जर शाहीर बाप असेल, गुरु असेल, तर त्या माणसाला काय कमी आहे. आणि त्याने दिलेलं ज्ञान हे आता तुम्ही इथं आल्यानंतर ते आम्हाला कळेल आणि समाजाला सुद्धा कळेल काय तुम्हाला नेमकं दिले ते. पहिल्या फेरीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. पहिली फेरी देशपांडे टूर्स अँड ट्रॅव्हल्स, कविता देशपांडे यांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं पारितोषिक आहे. ये तो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्तों. दुसऱ्या बारीत भेटूया, मजा गंमत करूया. पहिल्या फेरीसाठी बुवांना शुभेच्छा देतो, मनपूर्वक शुभेच्छा देतो. चांगली बारी करा, माझ्यापेक्षाही चांगली बारी करावी तुम्ही, अशी तुम्हाला विनंती. तुम्हाला शुभेच्छा. पहिली फेरी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.